श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. पुढचे 10 मिनिट तुम्हाला खूप महत्त्वाचे वाटणार आहेत. पुढच्या 10 मिनिटानंतर तुम्हाला स्वतःला वाटेल की देव तुमच्या आजूबाजूला आहे आणि तुम्ही तो पाहत आहात. त्यामुळे तुम्हाला हे 10 मिनिटे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. तुम्हाला खरोखरच तुमच्या आजूबाजूला दैवी शक्ती जाणवणार आहे. होय बाळा, देव तुलाच सांगत आहे. माझ्या प्रिय मुला, मी सदैव तुझ्या बरोबर आहे. तुझ्यावर लक्ष ठेवतो आहे आणि तुला एका चांगल्या मार्गावर नेण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. लक्षात ठेव की तू माझी एक सुंदर निर्मिती आहेस आणि मी तुझ्यावर खूप सारं प्रेम करत आहे. बाळा, जर तुझं देखील माझ्यावर मनापासून प्रेम असेल तर आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब कर. बाळा, देव म्हणतात तू एका महान गोष्टीच्या उंबरठ्यावर आहेस, जिथे तुझं आयुष्य कायमचं बदलू शकतं. अशी गोष्ट जी तू न पाहता देखील तू ती अनुभवू शकतोस. जर आपण प्रत्येकावर विश्वास ठेवला तर आपला विश्वासघात नक्की होणारच आहे. मग आपल्याला विश्वास ठेवणं हे बंद करायचं नाही, तर ज्याच्यावर विश्वास ठेवणार आहोत त्याला ओळखायला शिकायचं आहे. बाळा, सर्व काही देव चांगल्यासाठीच करत आहे हे तुम्हाला पटणार नाही, पण आपल्या जीवनात देवाच्या असणाऱ्या शक्तीला अजिबातही नाकारू नका. जीवनात तुमच्यासमोर येणाऱ्या आव्हानांना अजिबात घाबरू नका, कारण त्यावर मात करण्यासाठी देव तुम्हाला मदत करण्यासाठी येत आहे. देव म्हणतात बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. सर्व काही तुझ्या चांगल्यासाठीच करणार आहे. तुझ्या सभोवतालच्या सर्वांवर प्रेम आणि दयाळूपणा पसरव आणि ज्यांनी तुला किंवा तुझ्या कुटुंबियावर अन्याय केला आहे त्यांना क्षमा कर. जसे मी तुला सांगत आहे, या जगात प्रकाशाच्या दिव्याद्वारे क्षमा केली आहे आणि इतरांनाही असे करण्यास प्रेरित केलं आहे. तर बाळा, तुला देखील इतरांवर रागवण्याचा कुठलाही हक्क नाही. तू आजपासून खूप प्रेमळ बनणार आहेस. जर तू हा संदेश शेवटपर्यंत पाहिलास तर देवाची खरी अनुभूती तुला मिळणार आहे. देव म्हणतात, मी माझ्या आत्म्याने तुला सर्व परीक्षा, मोह आणि विविधतेतून सांभाळणार आहे. जेव्हा सर्व काही हरवले असे दिसते तेव्हा मी तुला दिसणार आहे. माझी वचने, मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुला कधीच चुकणार नाही. मी तुला खूप शक्तिशाली आणि बलवान बनवणार आहे. मी तुझ्या सर्व अंतःकरणामध्ये शांतता पसरवणार आहे. बाळा, देव म्हणतात आपल्या स्वतःच्या कर्मावर लक्ष ठेव. जेव्हा तू जीवनातील आव्हानांचा सामना करतो तेव्हा मी तुझ्या मदतीस येतो. तुझ्या कल्याणासाठी जे जे हवं आहे ते सर्व काही मी करणार आहे. फक्त बाळा, मी आहे यावर तुझा विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये होय देवा टाईप कर. तुझ्या जीवनाचा सर्वोत्तम भाग आता तुला बघायला मिळणार आहे. बाळा, येणारे दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आणि ऊर्जेचे असणार आहेत. हे दिवस तुला एक नवीन ऊर्जा मिळवून देतील, तुला एक नवीन ध्येय मिळवून देतील आणि हे ध्येय मिळवण्यासाठी तुला फक्त तुझ्या प्रयत्नांची गरज लागणार आहे. जर तू सर्व प्रयत्नांसाठी तयार असशील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला चुकू नकोस. बाळा, देव कुठल्या रूपात येऊन तुला दर्शन देऊन जातील याची तुला कल्पना देखील राहणार नाही. म्हणून जे काही आज होत आहे ते तुझ्या सर्व भल्यासाठीच होत आहे. देव आपल्या अवतीभोवती आहेत याचा अनुभव तुला नक्की होणार आहे, कारण तू जर देवावर डोळे झाकून विश्वास ठेवत असशील तर कुठलीच गोष्ट तुझ्यासाठी अशक्य नसेल. बाळा, अशक्य गोष्टी शक्य करण्याची शक्ती देव आपल्याला देत आहेत. देवाला अनुभवायला शिक, कारण
जो देवाला अनुभवतो तो या जीवनात कधीच मागे राहत नाही. बाळा, देवाला अनुभवण्याची शक्ती आपल्यात आहे आणि देवाचा नक्की अनुभव आपण घेणार आहोत. फक्त जे होत आहे त्यासाठी अडथळा बनवू नकोस. उलट जे होत आहे ते चांगलं करण्यासाठी प्रयत्न करत राहा. हे जीवन जर आपण जगतो आहोत तर हे जीवन सुंदर कसं बनवता येईल यावर विचारधारणा कर. देव कुठल्याही क्षणी येऊन तुझं जीवन बदलून जातील. फक्त तू त्यासाठी सज्ज असायला हवंस. बाळा, देवाला तुझ्याकडून कुठलीच अपेक्षा नसते. फक्त तू प्रयत्न करावे, मेहनत करावी हीच देवाची अपेक्षा असते. कारण बाळा, आपल्या परमेश्वरांना देखील माहीत आहे की या जगात कष्टाविना कुठलीच गोष्ट आपल्याला मिळत नाही. रोजचे 2 वेळेचे जेवण मिळवण्यासाठी देखील आपल्याला प्रयत्न हे करावेच लागतात. जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या जीवावर जगत आहोत तोपर्यंत आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव होत नसते. परंतु ज्यावेळेस आपल्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं येतं त्यावेळेस आपल्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून बाळा, जबाबदारीचं ओझं येण्या अगोदरच तुला सक्षम बनायला हवं. म्हणजे जबाबदारीचं ओझं जरी तुझ्या अंगावर आलं तरी ते तुला काहीसं जड वाटणार नाही. आणि जर अचानक जर तुझ्या अंगावर जबाबदारी पडली तर मग तू खचून जातोस आणि पुढे जाण्यास नकार देतो आणि जीवन संपवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून बाळा, हेच मार्गदर्शन तुला सांगायला आलं आहे की तू स्वतः काहीतरी नक्की कर. फक्त दुसरा जे करत आहे तेच करू नको. काहीतरी वेगळं करण्याचा नक्की प्रयत्न कर. बघ, देव तुला कळत न कळत साथ देऊन जातील. जीवन असं अचानक मिळत नाही. या अगोदर तू खूप सारं पुण्य केलं असणार आहे, म्हणूनच तुला मनुष्य जीवन मिळालं आहे. बाळा, आपण प्राण्यांकडून देखील खूप काही शिकायला मिळतं. प्राणी देखील आपल्या पोटापाण्यासाठी होईल ते करत असतात. तुला फक्त चुकीचं करायचं नाही. कुठलंही काम लहान किंवा मोठं नसतं. फक्त ते काम चुकीचं नसलं पाहिजे किंवा त्यामुळे कुणाला त्रास होता कामा नये. असं काम जर तू करत असशील तर देव कधीच तुझ्यावर नाराज होणार नाहीत. बाळा, देव आहेत म्हणून आपण आहोत आणि जर देव नसते तर आपणही नसतो. म्हणून वेळोवेळी आपल्या गुरूंना, आपल्या परमेश्वराला विसरायचं नाही. त्यांची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायची. देव म्हणतात, बाळा, मी तुला हे मार्गदर्शन कशासाठी देतो हे तू समजून घे. तुझ्या चुकीच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहेस तोच रोखण्यासाठी मी तुझ्यापर्यंत रोज संदेश पोहोचवतो आहे. तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. बाळा, हे मार्गदर्शन तुला ऐकायला मिळत आहे म्हणून तू स्वतःला नशीबवान समज. कारण अनेक असे लोक आहेत की ज्यांना कुठलंच मार्गदर्शन मिळत नाही किंवा त्यांना कुठलाच संदेश मिळत नाही. त्यांना काय करावं, कसं करावं याची कुठलीच कल्पना राहत नाही. तरी देखील ते स्वतःला नशीबवान समजतात. मग तुला हे सर्व मिळत आहे तर तू स्वतःला का नशीबवान समजू नये? बघ बाळा, ज्यांना जे मिळतं त्यांना त्याची किंमत उरत नाही आणि ज्यांना जे मिळत नाही त्यांना जाऊन त्याची किंमत एकदा विचारा. हे संदेश ज्यांना ऐकायला मिळत नाही त्यांना या संदेशाचं महत्त्व विचारा. म्हणजे तुम्हाला समजून जाईल की हे संदेश किती महत्त्वाचे आहेत आणि आपण तरी देखील याकडे दुर्लक्ष करत असतो. म्हणून बाळांनो, येणाऱ्या सर्व संदेशांकडे अजिबातही दुर्लक्ष करू नका. जर तुमचा खरोखर देवावर विश्वास आहे तर रोज येणारे हे नवनवीन मार्गदर्शन, नवनवीन संदेश रोज ऐकायला शिका. बाळांनो, देव आहेत यावर विश्वास ठेवा. देवाच्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओकडे पाठ फिरवू नका. बघा, तुमचा विश्वास बळावेल, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन नक्की मिळेल. बाळांनो, देवाने दिलेला आजचा हा महत्त्वाचा संदेश
जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि बाळांनो, असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.